आमचा एक माणूस होता, त्याने काय केलं, सत्य घटना आहे बरं का, त्याच्या घरापासून जवळजवळ 200 फूट समोर संडास बांधला. त्याची जागा होती ती, तिथे एका गरीबाचं झोपडं होतं. याचं पहिले लक्षात नाही आलं. तिच्या शेजारी याच्या 6 जागेवर संडास बांधून दिला. आता बांधलं, एक दिवस गेला, ते पहिल्या दिवशी गेलं आणि ते दुसरं जाईन ना त्या संडासमध्ये. आमचं हेर खातं होतं गुप्त, आमच्याकडे डिटेल होतं सारं. अरे पोराला म्हणलं ती काहून जाईना, अजून काल गेलं ना, आज काय झालं त्याला, ती सांगा ना बी काही कोणला. मग त्याच्या सोबत्यामार्फत आम्ही चौकशी केली. असा किस्सा बाहेर आला साहेब. तो किस्सा असा होता की ते शेजारी ती बाईचं जे झोपडं होतं, हा संडासला गेला आणि ती भाकरी करीत होती. ते याला मध्ये ते थप 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 आवाज येत होता. मग याला काही संडास होईना. दुसरं याच्या मनानं अशी शंका खाल्ली की बा तिचा भाकरीचा जर मला आवाज येतो आता नाही जाईना दुसऱ्या दिवशी. मग म्हणलं काय करा. मग आम्ही 2-3 जणांनी डोकं लावलं. मग त्याला एक मार्ग सांगितला. म्हणलं भाऊ, तुला जी भीती आहे ना आवाजाची, तू एक काम कर ना, गेल्या गेल्या बादलीत नळ चालू कर. मग आवाज कसा, नळाचाच आवाजात तो ऍडजस्ट होऊन जाईल त्याच्यावर. हे घडू शकतं बरं का, घडू शकतं. एक बाई होती आमची, तिच्या घरात दोघंच नवरा बायको. तिचा नवरा कंपनीत जायचा, सकाळी 7 वाजता तिकडे संडासला जायचा. संडास बांधली ना, बरं म्हणलं तो जातो कंपनीत, पण ती बाई कुठं जाते. मग ते म्हणे बाई काही दिसतच नाही कुठं जाते. मग एक दिवस ट्रॅप लावला मी. संध्याकाळी 5 वाजेपासून बसलो साहेब, सत्य घटना आहे. रात्री 2 वाजता बाहेर निघाली ती. मी 50 फूट दारी बसलेलं. माई शपथ भाऊ, सत्य आहे. अरे बापरे म्हणलं, काय इलाज. जाऊन दिलं मग तिला. 2 वाजता कशी काय आडू तिला. गेली ती जाळीच्या पलीकडून शेतात. आणि येताना मात्र मी रोडवर उभा राहिलो. दोघंच आम्ही तिथं. ती बाई मला म्हणे दादा, मी तर आयुष्यात तिला बोललेलं नव्हतं, बोललो बी नाही. तिने जेव्हा पाहिलं हे 2 वाजता भूत, ती म्हणे दादा एक तर उद्या संडास बांधीन, नाही तर घटस्फोट घेईन म्हणे. खासदास चालू म्हणे. दुसऱ्याच दिवशी बांधला त्या बाईना. दुसऱ्याच दिवशी काय ते लोकांचे प्रॉब्लेम असते, अनेक प्रॉब्लेम आहे. अजूनही कितीतरी किचकट प्रॉब्लेम आहे, अनेक भानगडी आहे. केलं आमची शेवंतबाई गायकवाडनं. तिला घर नव्हतं, घर एसी समाजाची बाई. तिनं संडास बांधला ते कर्ज काढून.